पुढील प्रश्न, एका चौरसाची बाजू 18 सेमी असेल तर त्याची परिमिती किती? चौरसाच्या परिमिती सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू. बाजू दिली आपल्याला 18 सेमी, मग 18 चोक 72. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 72 सेमी असणार परिमिती. पुढील प्रश्न, 4 मीटर लांब व 3 मीटर रुंद असलेल्या आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी, म्हणजे 4 गुणिले 3, 4 त्रिक 12 चौमीटर हे असणार आहे आपलं बरोबर उत्तर. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न, घनाची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात. अगदी सोपा प्रश्न होता. 100 रुपयामध्ये 5 रुपयाचे किती ठोकळे होतील? 100 भागिले 5 केल्यानंतर उत्तर काय येणार आहे? 20. 20 ठोकळे होणार आहेत. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. बालिका दिन कोणत्या तारखेला असतो? तर तो असतो 3 जानेवारीला. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा, 3 तास 40 मिनिटे अधिक 1 तास 45 मिनिटे बरोबर किती? या दोघांचं बेरीज करायचं आहे. 4 तास आलेले आणि 40 आणि 45 85, त्यामधून आपल्याला 1 तास कमी करायचं आहे, म्हणजे 60 मिनिटं वजा केल्यानंतर काय येणार आहे? 5 तास आणि 25 मिनिटे.